गंगे चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी जगदाधारा 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 तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा जगदाधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी क्या निनाद दी लहरी लहरी क्या निनाद दी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी एक भक्तिगीत म्हणणार आहे. श्रीरामाचे चरण धरावे श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन भावे दर्शन मात्रे पावन भावे श्रीरामाचे चरण धरावे सती अहिल्या सगळा मारी शापित होई परी प्रभूचा परस्परसाने आषाढामध्ये जीवन द्यावे श्रीरामाचे चरण धरावे श्रीरामाचे चरण धरावे नुसती डोळे ऐकून प्रभूला सबरी वेदन ठाव
वा. खुर्ची पुढं घ्या, नाही तर ते पुढं घ्या. टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी. पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाला अपार, होतो जय जयकार भीमा तिरी, होतो जय जयकार भीमा तिरी, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी. हरिनाम जयता नाही भय चिंता, हरिनाम जयता नाही भय चिंता, ऐसे बोली गीता भागवत, ऐसे बोली गीता भागवत, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी. नट नट यावे शुद्ध होऊन जावे, नट नट यावे शुद्ध होऊन जावे, कवडी पिटी भावे शोभा मेळा, कवडी पिटी भावे शोभा मेळा, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी. जरा खाली करा ना. हॅलो. हां, ते तसं म्हणतात, खरं म्हणताना खाली होत आहे. थोडा खाली करा ना. काकांनी बरोबर सांगितलं. भारत आंब्याची कविता आहे. मधुमागसी माझ्या सटापटी, मधुमागसी माझ्या सटापटी, मधुमागसी मधुपातीला
पैकीच दिसतोय तरी प्रेम काही संपत नाही. पैकीच दिसतोय तरी प्रेम काही संपत नाही. अजून तरी वय झाले असे काही वाटत नाही. बरोबर. फुलं झाली, फुलं झाली, पशु पक्षी पाले झाली, माणसं आपली झाली, परकी झाली, प्रेम काही सरत नाही. अजून तरी वय झाले असे काही वाटत नाही. कुरळ्या बटांवर, गालावरच्या खळ्यांवर, मनमरी तारुण्यावर प्रेम करणं काही केल्या सुटत नाही. या झाड लावली अजून तरी वय झाले असे काही वाटत नाही. रातराणीच्या गंधावर, दरवळणाऱ्या मोगऱ्यावर, गुलाबाच्या कळीवर, मनमोहक त्या चाफ्यावर बेधुंद होऊन बरसणं काही संपत नाही. अजून तरी वय झालं असं काही वाटत नाही. कथा कादंबऱ्यात रमणं, कवितेवर मरणं, हातात हात धरून चालण्यात फिरणं तिच्याशिवाय रुचत नाही. अजून तरी वय झाले असं काही वाटत नाही. मोगरा केसात मारताना तिच्यात गुंतणं अजून काही टळत नाही. कोरडं कोरडं जगणं मनाला काही पटत नाही. अजून तरी वय झालं असं काही वाटत नाही. बरसणाऱ्या सरीत उफाळणारं प्रेम आवडत नाही. तुझ्यासारखं तुझ्या माझ्या मनातलं प्रेम काही मिटत नाही. अजून तरी वय झालं असं काही वाटत नाही. तुझ्याशिवाय राहणे थोडं म्हणून जमत नाही. तुझ्याशिवाय राहणे थोडं, मी दोन्हीकडे करून दिले. तुझ्याकडे राहणे थोडं म्हणून जमत नाही. गंधाबरोबर फुलांचं, डोळ्यांबरोबर अश्रूचं नातं काही तुटत नाही. अजून तरी वय झालं असं काही वाटत नाही. कितीही लुटले तरी प्रेम काही आटत नाही. अजून तरी वय झालं असं काही वाटत नाही. वा, छान. प्रेम काही संपत नाही आणि खरंच प्रेम काही संपत नसतं. पण आजी आजोबा आहोत आपण, थोडंसं पुन्हा इथं वापस येऊया. पण यात आधी कोणाचं नाव येतंय? आजीचं, नंतर येतंय आजोबांचं, आई आणि बाबा असं होतं. तर हा जो महिना आहे, मे महिना, सगळ्यांच्या आठवणीतला कुठला दिवस असतो, हा कुठला महिना असतो? उन्हाळ्याच्या सुट्ट्या. आणि जातात कुठे? तर आपल्या आजी आजोबांच्या घरी. मामाच्या तर गावाला. त्या आठवणीमध्ये गेल्यानंतर पहिले आपल्या डोळ्यासमोर येते ती आपली आजी, ती आपल्यासाठी काय काय करत असेल, आपल्याला तिथे गेल्यानंतर काय काय करायचं आहे, हे सगळं डोळ्यासमोर येऊन आपण तो प्रवास करतो आणि तिथे पोहोचतो. तर त्या आजीचं घड्याळ काय होतं? ती कविता कदाचित तुम्हाला आठवत असेल, ती पण आठवणीचीच आहे. तर ती मी सादर करते. आजीचं बळे घड्याळ असे. छान आहे ती कविता. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक. त्याची टिकटिक चालते न कधीही आहे कुठे वाटते, किल्ली देईन त्यास ती कधी तरीही तसे चालते. अभ्यासास उठवी आज मला आजी पहाटे तेव्हा, मी तिचं सांगून निज तसे रात्री बिछाण्यावरी. 5:30 वाजतात न कोठे तो हाक येणे बघी, काळा झांजर जाहले अरवला तो भोपळा उठकी. ताईची करण्यास जम्मत कसे बाबू सवे भांडता, जाळी संपून या सकाळ न मुळी पत्ता कधी लागता. आली ओटीवरी उणे बघ म्हणे आजी 10 वाजले, जा जा लवकर कानी घणी तो घडघडा घंटा ध्वनी वाजवे. खेळाच्या अगदी भरात घडून जाता आम्ही अंगणी, मोठे वाटिनी साजते न समजे आजी परी अंतुनी. बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागण, ओळीनी बसून म्हणा पर्वचा ओटीवरी येऊन. आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा, आई झोप उडून रात्र किती हो ध्यानी नये ऐकता. अर्धी रात्र की रे म्हणी उलटली गोष्टी पुरे जाखडी, लागे तो दिंगडाना पर्वतेवरी वाजवा चौघडा. सांगे वेळ तसाच वार तिथी आजी घड्याळातुनी, थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी.
ओझेसे असले घड्याळ दळुनी कोठे तिने ठेविले गाठोडे पडताळ शोधुनी तिचे आलोत करी ते नावले. असे हे आजीचे घड्याळ असते आणि आजीच्या आठवणी सगळ्या खूप साऱ्या मनामध्ये असतात. असंच प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये संभाजीनगरवरून हैदराबादला येणं व्हायचं आमचं. चौघं भावंड त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर उतरायला सोडायला कोणतरी यायचे आणि सोडायला येणारे आणि घ्यायला येणारे ही पद्धत आता हळूहळू बंदच झाली. जाताना शेवटपर्यंत टाटा, डोळ्यातनं पाणी येत आहे, सांभाळून जा, पत्र पाठवा, तार करा, या सगळ्या गोष्टी संपल्या. आणि खिडकीतून बघून आपल्याला कोणी घ्यायला येतंय का हेही आता बंद झालं. आपलं आपण उतरायचं, कुली करायचं, बाहेर यायचं, कॅब करायचं आणि घरी जायचं. निवांत पोचलो बरं का, पोचले बरं का, आले बरं का, बस. तर अशा या सुट्ट्यांमध्ये जी येण्याची मजा होती ती थोडीशी मला सांगावीशी वाटते. कारण उन्हाळ्याची सुट्टी ही अवेट गोडीची असते. आज आपल्याला नॉस्टॅल्जिक कसं होता येते ते मला असं वाटतं की आपण हे सांगायला. हैदराबादला आल्यानंतर आम्ही जेव्हा सुंदरबोन जांबाग नावाच्या एका एरियात राहायचो, सायकल रिक्षा, त्यावेळी सायकल रिक्षा 12 ते 1.5 रुपये 2 रुपये असे त्यावेळेला चार्जेस असायचे. चौघं जण त्या रिक्षात बसून पाठीमागे सामान खाली सीटच्या खाली सुद्धा बसून आम्ही आपल्या घरी पोहोचायचो. आजी माझी त्यावेळेला तशी बऱ्यापैकी वयस्करच होती. घरामध्ये आत्या, काका, मावशी सगळे, आत्या, काका, त्यांची मुली वगैरे सगळे एकत्र कुटुंब होतं. आम्ही आलो म्हणजे आम्ही सगळ्यात मोठे, कारण मोठ्या घरातल्या सगळ्यात मोठ्या मुलांची मुलं म्हणजे मी सगळ्यात मोठी नातवंड घरातली. त्यामुळे मोठेपणा ताई आली चला. मग त्या सुट्ट्यांमध्ये जे काय काय धमाल करायचो आम्ही, तर त्या धमालीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असायच्या. तर हैदराबादला असं मुठीमध्ये मुरमुरे विकायला यायचे, त्याला बडगुंजाचे मुरमुरे म्हणायचो आम्ही. ते मुरमुरेवाला यायचा आणि अशी छोटेसे पेलाम काय म्हणायचं त्याला आता मापटं असायचं. ते मापट्याने तो द्यायचा, आपल्या एक टोपलीमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल, तिखट, बेलपूड एवढं लावून आपली ती भेळ तयार व्हायची आणि आम्ही सगळी भावंडं एकत्र करून बसून खायचं. आजीला आमच्या पेन्शन मिळायची आणि ती पेन्शन आली की आमच्या सगळ्यांचं ठरलेलं असेल की ती आईस्क्रीमची पार्टी यायची, आईस्क्रीमवाला, तर त्यांच्याकडनं ते 4 आण्याचं आईस्क्रीम सगळ्यांनी खायचं. आणि त्यानंतर सगळ्यात मजा म्हणजे कुठली तर जवळ एक राणी बाग म्हणून होती, ज्याला आता फिरोज गांधी पार्क म्हणतात. त्या बागेमध्ये आमची फलटण जायची. मी सगळ्यात पुढे, माझ्या पाठीमागे सगळे चिल्ले पिल्ले एवढे सगळ्यांना घेऊन जायचं. रस्त्यावर गर्दी नसायची त्यामुळे आमची पण हिंमत असायची. त्या बागेमध्ये जायचं, छानपैकी खेळायचं आणि पुन्हा आमची सवारी वापस घरी यायची. आणि सगळ्यात आवडीचा खेळ म्हणजे पत्ते. आणि सगळ्यांना आवडत असेल तर नॉट ॲट होम. नॉट ॲट होम म्हणजे कोण काय म्हणेल त्याचा काही अर्थ नाही. नॉट होम, म्हणजे होम, काही म्हणून, पण तो पत्त्यांचा खेळ जाम मजा यायची. डोक्यावरती पांघरुणं घेऊन कुठे ते कोपऱ्यात बसून कुणाला काही दिसणार नाही अशा पद्धतीने तो पत्त्यांचा खेळ. आणि आपल्या आंब्याची पोळी, त्या पोळीचा जो खेळ असायचा तो पण खूप एन्जॉय केला. ते ज्याच्यामध्ये काहीही नव्हतं तशा सगळ्या गोष्टींना आपण आनंद घेत होतो. आणि तो आनंद आजच्या पिढीला नाही. त्याचं डेस्टिनेशन असतं, हिल स्टेशनला जायचं असतं, रिसॉर्टमध्ये जायचं असतं. पण ही जी मजा आपण घेतलेली आपल्या पिढीने ती आता ह्या पिढीला मिळणार आहे आणि सांगून पण पडणार नाही. पण ही आजी आजोबांची जी मैफिल आपली दर महिन्याला जमते ती खरंच एक नॉस्टॅल्जिक असते. इथं आलं की पुन्हा असं वाटतं आपण खरंच तरुण झालो आणि पुन्हा आपल्या एका वेगळ्या विश्वामध्ये आपण आलेलो. तर आजी आजोबा सगळ्यांना पुन्हा मनापासून धन्यवाद. आणि अशीच आपली मैफिल आणि आजच्या महिन्याचा पुन्हा जो कुटुंब दिवस होता, मागच्या वर्षी आपण कुटुंब दिवस साजरा केला होता, तर या सगळ्या कुटुंबाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आता बरोबर मी आज डॉक्टर रमा मराठे या बेळगावच्या मानसशास्त्रीय डॉक्टर आहेत. त्यांच्या पुस्तकातलं एक 2 प्रकरणातलं थोडंसं वाचून दाखवणार आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला एक मुद्दाम एक अमेरिकन तत्त्वज्ञ आणि लेखक होऊन गेले, राल्फ वॉल्डो एमर्सन म्हणून. राल्फ वॉल्डो एमर्सन यांचं एक सुभाषित आहे, when you become angry, you lose 60 seconds of happiness. When you become angry for 1 minute, you lose
हॅपीनेस. आता आपण आपल्या रोजच्या जीवनात असे 60 सेकंड्स किती वेळा हरवत असतो? बरं, फक्त रागावूनच नव्हे, आपण बेचैन होतो, नाराज होतो, चिडतो, अगदी अगदी प्रत्येकाला आपण सकाळपासून आपण किती वेळा हे 60 सेकंड हरवलेले आहेत ते. तर हे 60 सेकंड आपण कसे परत मिळवू शकतो? आणि आपलं आयुष्य लिमिटेड आहे. एकदा गेलेला जो क्षण आहे तो नाही परत येणार. तर हे अमूल्य क्षण जे आहे ते कसे आपण मिळवू शकतो छोट्या छोट्या गोष्टीतून आणि दिवसाच्या आपल्या रोजच्या रुटीनमध्ये. आता ताईला जर चांगलं माहीत असेल, समजा सकाळी काय झालं आणि चहा लवकर जर मिस्टरांना देता आला नाही तर काय होतं? तुम्ही आणि ते दोघांची 60 सेकंड गेली, आहे ना? तर हे 60 सेकंड कसे वाचवायचे हे ह्या पुस्तकात आहे. त्यातले काही उतारे मी वाचून दाखवतो, तुम्हाला आवडतील अशी इच्छा आहे. आवाज येतो? जगण्यासाठी पैसा आवश्यक, जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण मूलभूत त्या गरजा भागल्यानंतर सुखाने जगण्यासाठी शहाणपण. पैसा आपला बहुतेक सगळ्यांच्याकडे आहे, आणि शहाणपण मला तेही सगळ्यांच्याकडे आहे, माझ्याकडेच नाही. तर असं तर ते या ज्या लेखिकेने सांगितलेलं आहे ते मी सांगतो. ते पुढे असं म्हणतात की लांबच्या लोकांचं राहून द्या, लांबच्या लोकांचं राहून द्या, पण काही तथाकथित जवळच्या व्यक्तींनी आकारानेच मला एवढं मानसिक दुःख दिलं, जवळच्या व्यक्तींनीच मला आकारानेच एवढं मानसिक दुःख दिलं की अतिशय संवेदनाक्षम असलेल्या माझ्या मनाला त्या दुःखाचा तिटकारा वाटू लागला. आणि हे खरं आहे. अगदी आपल्याला दुःख झालं ना तर शेवटी असं वाटतं, अरे जाऊ दे यार, आम्ही तर किती वेळा याच्या मागे लागत, हे रोज रोज आपलं दूर पोचलेलं. त्यामुळं ज्यावेळी दुःखाचा अगदी तिटकारा होऊन जातो त्यावेळेला काय होतं, ते दिवस खारट होतं, ते जे दिवस असतात ते खारट होतात आणि आपण सुख शोधायला लागतो. आणि रंगसुखाची चित्रित झाली, पुस्तकाचं नाव आहे रंगसुखाची. हे चित्रित झाले एवढंच नव्हे तर मी अंतर्मुख झालो, चिंतनशील झाले, तत्त्वज्ञानाची अभ्यासात बसली. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना सुख हवं असतं, पण आपण कधी त्यावर विचार करतो की सुख कसं मिळवायचं, मला सुख का हवं आहे, मी सुख हरवतो का, हा कधी आपण विचार करतो? तर तसं तर चांगलंच आहे, पण जर करत नसलो तर मात्र आपल्याला अंतर्मुख झाल्याशिवाय काहीही उपाय नाही. आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, चिंतनशील व्हायला पाहिजे आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासात सुद्धा व्हायला पाहिजे. आता इथं बऱ्याच वेळा म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, तत्त्वज्ञान वगैरे शब्द वापरले की आपण थोडेसे असे बाजूला जातो, किती वाटत लागते, अरे बापरे हे काहीतरी भलतं प्रकरण आहे. पण खरं सांगतो माझा अनुभव आहे, तत्त्वज्ञान काही फारसं वेगळं नसतं. आपल्या रोजच्या जीवनात जे असतं ना तेच असतं. फक्त आपल्याला आपल्या मनाचा जो आतला आवाज आहे तो ऐकण्याला मात्र आपल्याला सवय झाली पाहिजे. आणि आपलं मन जे असतं हे नेहमी आपल्याशी संवाद साधत असतं. त्याचं अगदी प्रत्येकाला उदाहरण मी सांगतो. आता तुम्ही सगळेजण इथं, मी आपल्याला प्रत्येकाला विचारतो की तुम्ही काय करता? प्रत्येकजण तरी जाऊ
तुम्ही जे काय सांगायला ते आम्ही ऐकतो, तसं वेगळं तर काय करत नाही आहोत. पण तुम्हाला असं जर विचारलं की तुम्ही हे का ऐकता, किंवा तुम्ही दिवसात ज्या काही गोष्टी करता, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, त्या सर्वांच्या मागं काहीतरी कारण असतं. विनाकारण आपण काही करतो का? हे कारण पण आपण शोधतो का खरं? मला राग येतो मला कळतं, काय येतं? पण राग काय येतो हे मला कळतं का? किंवा आलेला राग हा कितपत योग्य आहे हे तरी मला कळतं का? हां, काही वेळा नंतर पश्चाताप होतो आपल्याला, अरे मला चुकून रागवलं याच्यावर, असं करायला नाही पाहिजे होतं, पण वेळ गेलेली असते. तर अशा याच्यामध्ये हे जे सुखाचे क्षण आपण हरवतो आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे, ते कसे सांभाळायचे, ते हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे. त्यातला काही भाग फक्त मी वाचलो. आपलं आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. नुसती धावपळ चालू असते सकाळपासून. वाढती महागाई, उद्योग व्यवसायामध्ये ताणतणाव, अस्थिर राजकीय परिस्थिती, अणुशस्त्रांची विध्वंसक साखळी बाळगून राहणारे आजूबाजूचे देश, या सर्वांमधून बालपिढीचे भवितव्य एक ना अनेक भयचक्रातून आजच्या माणसांचा जीवन प्रवास आहे. अशा वेळी त्याला तणावमुक्त व सुखाने जगण्यासाठी मार्ग कुणीतरी सांगणं आवश्यक आहे. व नेमके तेच या पुस्तकाने साधले आहे. यामधला प्रत्येक लेख जीवनातील सुखाचा एक प्रत्येक वेगळा रंग उघडून दाखवणारा ठरावा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या जीवनाची. हा वेदी माडगूळकरांचा संदेशच वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने सर्वांना दिला आहे. लहान मुलांना जत्रेत मिळणाऱ्या रंगीत चष्म्याचे खूप आकृत असते. जसा चष्म्याचा काचेचा रंग तसे जग दिसते. कुणाला लाल, कुणाला निळं, कुणाला काळं, कुणाला हिरवं. आपण ज्या दृष्टीने जग पाहू तसे जग दिसतं. पण आनंदाचा चष्मा लावला तर आपण असले काही चष्मे लावण्यापेक्षा तर आनंदाचा चष्मा लावला तर निश्चितपणे आपल्याला सगळं जग आनंदी दिसेल ना. सारे जगच आनंदी दिसेल. तर सुखाने जगण्यासाठी असे अनेक वेगवेगळे चष्मेच या पुस्तकातून लेखिका वाचकांना दिले. दुःखावर मात करण्यासाठी कधी विनोदाचा चष्मा, तर कधी अध्यात्माचा, कधी तत्त्वज्ञानाचा, कधी एखाद्या लोककथेतल्या नीतितत्वाचा. ज्याला जो आवडेल तो त्यानं उचलावा. पण हे पुस्तक वाचणाऱ्याला एक निश्चित दृष्टी लागेल. निदान त्यानं घातलेल्या दुःखांच्या व उदासीच्या चष्म्याच्या रंगाचा गडदपणा त्या पुस्तकाच्या वाचनातून कमी होईल असं मला निश्चितपणे वाटतं लेखिकेला. पण स्वतः लेखिकेला मात्र सुखानं जगण्यासाठी आनंदी रंगाचा चष्मा सर्वात महत्त्वाचा वाटतो. या दृष्टीनं मला यामध्ये 17ही लेख वाचनीय आहे. या पुस्तकात एकूण 17 लेख आहेत. माणसापेक्षा पशु, पक्षी, झाडं, वेली ही खरंच सुखी आहेत हे लेखिका आवर्जून सांगते. काळ्या मांजरीला तिच्या काळ्या रंगाचं दुःखच नसतं. काळ्या मांजरीला तिच्या काळ्या रंगाचं दुःखच नसतं. कारण आपला रंग काळा आहे हेच तिला ठाऊक नसतं. तसंच इतर मांजर तिच्या काळेपणाबद्दल हिणवती असते. हे खूप महत्त्वाचं आहे. इतर मांजरं
तिच्या काळेपणाबद्दल हिनवती नसतात. आपल्याला तसं होत नाही. अरे राजाभाऊ तुमचा आवाजच ऐकायला येत नाही. का राजाभाऊंचं गेलं माणसं संतुलन सगळं टाकलं. हां तर ती सगळी मांजरं मांजरासारखी जगतात व सुखी असतात. माणूस मात्र मी काळा, मी बुटका, मी गरीब वगैरे दुःख निर्माण करून आहे ते सुख ही नासून टाकते. बघा आपलं सुख कोण नासून टाकते? स्वतःच आपण. आपण स्वतः नासून टाकतो. आपल्याजवळ जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात आनंद मानला तर सुखाची रंगत वाटते. माझा आवाज कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. वाटते ना रंगत? तर माणसाला विनोद आवडतो, हसायला गायला आवडतं, चांगलं काही ऐकायला व बघायलाही आवडतं. पण तोड व्हायची ढापणं लावून सॉरी हा ढापणा शब्द वापरला पण तो माझा नाही आहे. हा, त्यांचा आहे. त्यांचा आहे. आधी सांगितलं बरोबर. पण प्रौढ वयाची ढापणं लावून तो या साऱ्या गोष्टीकडे बघायचं टाळतो आणि सुखाच्या अनेक क्षणांना मिळतो. साठीच्या घरातली भारतीय स्त्री, साठीच्या घरातली भारतीय स्त्री व त्याच वयाची अमेरिकन व ब्रिटिश महिला यांच्या उठण्या बसण्यात, वागण्या बोलण्यात, विचार करण्यात, जीवनाला सामोरी जाण्यात विलक्षण फरक असतो. तिकडं वय विचारणं हा गुन्हा मानला जातो. तर इथे वरचेवर वय झालं, वय जाणवलं हे तर आपलं रोजचंच आपलं सुरू आहे. हे ऐकू येतं व स्वतःही बोलतं. नाहीतरी ते इतर ते जाणवून देतात. म्हणजे आपण बोललो नाही तर केस पांढरी झाली की अजून काही तुला कळत नाही का? हो बाबा कळत नाही. शरीर तेच व वयही तेच, फक्त जीवनाकडे बघण्याची दृष्टी वेगळी. नेमकी हीच वेगळी दृष्टी लेखिका या पुस्तक रूपाने देते. अगदी 2-3 परिच्छेद वाचून दाखवतो आणि सांगतो. योगी संत महंत सांगतात, योगी संत महंत सांगतात या ज्ञानी यांच्या सुखाचा रंग शुभ्र धवल रविकिरणासारखा. योगी संत महंत सांगतात त्या ज्ञानी यांच्या सुखाचा रंग, त्या ज्ञानी यांच्या सुखाचा रंग शुभ्र धवल रविकिरणासारखा. पण सर्वसामान्यासाठी त्याच प्रखर शुभ्रतेतून सप्तरंगी इंद्रधनुषी सापडते. बघा किती किती सुरेख आहे. कारण शुभ्र धवल हे जे आहे हे कशाचं प्रतीक आहे? धवल रंग शुद्धतेचं. पवित्रतेचं. पण ह्या शुभ्र धवलातून इंद्रधनुषीचे रंग सुद्धा दिसू शकतात. आता सगळ्यांचं मिक्सचर आहे. त्यामुळे जगणं रम्य होऊन जाईल. जगणं जे आहे ते रम्य होऊन जाईल. सुरेख साकारता येईल. शोधता शोधता कळेल, शोधता शोधता कळेल. मानसशास्त्राच्या लोलोगातून हे रंग नक्की पाहता येते. आता प्रश्न असा येतो की ते मानसशास्त्र म्हटलं की परत आपलं सुरू काही नाही हो. आपलं मन हे आपलं आहे आणि प्रत्येकाचं मन हे वेगळं आहे. संस्कृत भाषेत एक श्लोक आहे, मला आग्रह कापला तो सांगतो. पिंडे पिंडे मतिर भिन्नता, पिंडे पिंडे मतिर भिन्नता, पिंडे पिंडे मुळात. तसं मला आठवत नाही. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाचा जो विचार आहे तो वेगळा असतो. प्रत्येकाचं मन वेगळं असतं. प्रत्येकाचा आचार वेगळा असतो. ठीक आहे, आपण सगळं एकत्र येतो, एक ठराविक बाबतीत आपण सगळं समान असतं. पण आतलं कुठंतरी
दिसत ते वेगवेगळं असतं. तर याच विषयात थोडंसं लिहावं असं करताना या सुखाच्या रंगाची आणखी ओळख होईल, जाणकारी वाढेल. आता प्रत्येकाला लिहायला जरी जमलं नाही तरी आपण दिवसाला थोडा तरी वेळ काढतो. झोपी जायच्या आधी एक 10-15 मिनिटं माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो मी. आपण 10-15 मिनिटं जरी काढली आणि दिवसभर आपण विचार केला पाहिजे मी दिवसात हसलो का कधी, मी रागवलो का कधी, मी रागवलो असलो तर नक्की का रागवलो, मी नाराज झालो असेल तर नक्की नाराज का झालो. याचा अर्थ असा नाही की मला सगळं समजतं. आता साधं उदाहरण सकाळचं मी काय माझ्या सुनेला सांगितलं उद्या सकाळी मी आजी आजोबाच्या मीटिंगला जाणार आहे, मला लवकर ब्रेकफास्ट पाहिजे. 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले, ब्रेकफास्टच नाही आहे. माझं अरे बर्वे साहेबांनी सांगितले 11 वाजता या महत्त्वाची मीटिंग आहे, सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे. काय करायचं जाऊन दे डोक्यात ताप नाही. पण त्या विचारात मी मेट्रोच्या रेल्वे स्टेशनपर्यंत जवळ 10-15 मिनटं तसं चालू. काय सुरू काय आपलं नाही काय नाही इतकं सांगून होत नाही काय नाही ते काय विचारत गेलो. इथं आल्यावर पूर्ण बघितलं बाहेर इडली आहे, डोसा आहे, केसरी भात आहे. मस्तपैकी आत गेलो, केसरी भात खाल्ला, उपमा खाल्ला, मस्त सगळा निघून गेला. मग ती फिल्टर कॉफी, मग तर काय बोलायला नको, शांत. तर हे जे आहे हे आपल्याला लगेच येत नाही. आपण जर हळूहळू सुरुवात केली हे डेफिनेटली येऊ शकतं. तर याला असंही नाही की ते त्यासाठी अगदी आपण तरुण वयात असलं पाहिजे किंवा कुठंतरी ह्या नागासारखं आश्रमात जाऊन राहायला पाहिजे असं का आहे नाही. हे आपल्या घरी करता येते सगळ्यांना. फक्त आपण संध्याकाळी किंवा रात्री जसा वेळ मिळेल शांतपणे बसणं, विचार करणं. जे चाललेलं आहे ते खरोखरच माझ्या म्हणजे खऱ्या अर्थानं उपयोगी आहे का. प्रत्येकाला आपापला प्रश्न विचारावा आणि आपापलं प्रत्येकाला माहिती असते. आपण इतरांना खोटं बोलू शकतो. राजा सांगितलं भोज खूप मुखवटे घालतो, पण आत्मा कसं आहे ते त्याला परफेक्ट माहिती असते. बाकीची माहिती असते बरोबर. आपला नवरा कसा आहे ते ते बरोबर ओळखतं, कुठं पुढची उडी जाते. तर त्याच्यातलं आणखी एक 2 फक्त परिचय असतो आणि समजतो. अहो साधं प्रवासाला जायचं असलं तरी आपण कुठं जायचं, कसं जायचं, त्यासाठी खर्च किती, या सगळ्याची माहिती घेतो ना. तसं नाही केलं तर आपण तिकीट करून बस ट्रेनमध्ये बसू, काही वेळ प्रवास करू, पण पोचू दुसऱ्या ठिकाणी. तिथे पोचल्यावर काय होतं, वेळ, श्रम, पैसा फुकट आणि वैताग. तसं एखाद्या सुखासाठी आपण धडपडतो बरेच, पण माहिती नसेल तिथं पोचल्यावर कळतं अरे यात तर सुख काहीच नाही. आला असा कधी अनुभव, म्हणजे मी विचारत नाही आहे लेखिका विचारते, आला कधी असा अनुभव. साधी बाजारातून एखादी वस्तू विकत घ्यायची असली तर आपण त्याची थोडी माहिती काढतो. ती कुठे मिळते, दर काय, स्वस्त कुठे असेल, सौदेबाजी, घासाघीस किती, कुठंपर्यंत करायची, कशी करायची. माहिती असलं तर सगळं ठीक, माहिती नसलं तर एखाद्या माहितीगाराला आपण बरोबर घेतो आणि त्याला घेऊन जातो. अगदी बरोबर सुखाचं असंच. आपल्याला जर माहिती नाही, अहो आपल्या ऋषीमुनीने हे खूप सांगितलेलं आहे. प्रत्येक ऋषीमुनीने हे सांगितलेलं आहे की आपण जगामध्ये जगायचं कसं. आता साधं भगवद्गीतेचं उदाहरण घेऊ. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या लहानपणी 3रा अध्याय तर पाठ केलेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कितीच तर कळत नाही ना.
तर केली. कारण फळाची अपेक्षा करूनच आपण ते करत असतो. तर त्यातून सुद्धा ॲक्च्युली काय आहे हे समजायला आपल्याला सोप्या भाषेत आपल्याला समजलं. ऋषीमुनींना सगळं कळलेलं आहे, आपल्याला ते कळत नाही. त्यावेळेला अशा पुस्तकांचा आपल्याला उपयोग होतो की जे आपल्या रोजच्या जीवनातल्या कथा सांगत असतात. आता ह्या लेखिका पुढे म्हणतात, आता हा जो अभ्यास करायचा आहे तर सुख म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजून घ्यायला. सुख म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला. तुम्हाला सगळ्यांना हत्ती आणि आंधळ्याची गोष्ट माहिती आहे ना? आंधळ्याने हत्ती चालून बघायला सुरुवात केली. एकाला वाटलं तो दोरीसारखा आहे, एकाला वाटलं तो खांबासारखा आहे, कुणाला वाटलं सुपासारखा आहे. सुख आहे हत्तीपेक्षाही विशाल. सुख त्या हत्तीपेक्षाही विशाल आहे आणि ते चाचपडणारे मात्र आपण. त्या बाबतीत आपण आंधळेच. कोणी सांगतं श्रीमंत होण्यात सुख आहे, कोणी सांगतं की श्रीमंत होण्यात सुख आहे, कोणी म्हणतो नाही विद्वत्तेत सुख आहे. दुसरा म्हणतो अरे नाही निरोगी असण्यात सुख आहे. ना ते कशातच नाही ना तर कोणाचंच नाही. म्हटलं तर सगळ्यांचंच खरं, म्हटलं तर सगळ्यांचंच खरं. म्हणून डोळस मानसशास्त्रज्ञांनी विचारायचं हा हत्ती खरा आहे का? त्याचे प्रयोग म्हणजे त्यांचे प्रयोग अनुभव म्हणजे मुद्दाम जे ऋषीमुनीचं भगवद्गीतेचं उदाहरण ते बसतेच की आपण ते वाचतो पण त्यातला जो गर्भित अर्थ आहे तो समजायला आपल्याला थोडंसं अवघड पडतं. आणि त्यासाठी ही पुस्तकं आपल्याला उपयोगी होती. मानसशास्त्रावरची आजची जर आपण पुस्तकं बघितली तर ती आपल्याला अशी दिसून येते की ती आपल्या रोजच्या जीवनावर लिहिली आहेत. त्यामुळे आपल्याला ते आवडतं. आपण बऱ्याच अध्यात्माच्या कथा वाचतो आणि सोडून देतो. त्या जीवनात रोजच्या जीवनात कशा आणायच्या हे कळत नाही. त्यासाठी हे पुस्तक. तर मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं तर बराच हे होईल. मला वाटतं उत्सुकता वाढलेली असेल. आपल्या लायब्ररीत पण आहे पुस्तके अच्छा. आणि पीठ साहेबांच्याकडे पण आहे. पुस्तकाचं नाव ना सांगितलं ना मी, रंग सुखाचे. लेखिका डॉक्टर रमा मराठे. हे पुस्तक अवेलेबल आहे ह्याच्यावर सुद्धा, ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे. ते सगळ्यांनी वाचा. ठीक आहे, धन्यवाद. मी आज डॉक्टर आनंद नाडकर्णी जो माझा क्लासमेट होता शाळेत त्याला श्रद्धांजली द्यायला तिथे उभी आणि आम्ही दरवर्षी एकत्र बऱ्याच वेळा भेटलेलोही आहोत. पाल्याला किंवा असं म्हणजे आम्ही सगळे एकत्र क्लासमेटची एक अशी मीटिंग करायची आणि तिथे आम्ही भेटायचो. तर त्याच्या एका डॉक्टर मित्रांनी त्याच्याकरता काही ओळी लिहिलेले म्हणजे तोही माझा क्लासमेट आहे बिंदू शिरगाव. त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. स्मृतीच्या त्या शाळकरी वाटेवरती आजही तुझी चाऊल लागते बाई. 7वी 8वीच्या त्या एका बाकावर मैत्रीची सुवासिक फुले फुलते. खांद्याला खांदा लावून चालताना किती स्वप्नांचे आभाळ विणले होते. तू मात्र मनाचा वैद्य होऊन पुढे दुःखितांच्या अश्रूंना हसू दिले होते. केईएमच्या त्या विशाल दालनात ज्ञानाचा दीप तेजाने पेटवला. मानसोपचाराच्या कोमल स्पर्शाने असंख्य जीवांचा अंधार दूर केला. IPHच्या सेवाभावी शाळेखाली अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली. हरवलेल्या मनांना आधार देत जगण्याची नवी उमेद दिली. मुक्तापणच्या पवित्र कार्यामधून व्यसनांच्या पेढ्यात तोडत गेलास. हातपाय जीवांच्या थकलेल्या डोळ्यांना माणुसकीचा तू गीत देत गेलास. कधी कविता, कधी नाटक, कधी लेखणी. तुझ्या प्रतिभेचा दरवळ पसरत गेला. समाजासाठी जगण्याचा मंत्र दे. तुझा प्रत्येक शब्द अमृत ठरला. आज तुझी आठवण म्हणून गेला डोळ्यात नकळत पाणी दाटते. मित्रातून असूनही प्रत्येक क्षणी तुझी व्यथा माया हृदयामध्ये जागते.
तू गेला नाहीस कधीच दूर आमच्यापासून. तुझ्या कार्यातून तू अजूनही जिवंत आहेस. मानवतेच्या त्या पवित्र मंदिरात आनंद बनून सदैव सुगंधितच आहेस. तुला खरंच श्रद्धांजली. त्यांनी केलेलं सगळं कार्य त्यांचं हे आलेलं आहे. आणि आनंद नाडकर्णींना तुम्ही सगळे ओळखत असालच. म्हणजे आणि गेल्या वर्षी आपल्या इथे ते आले आणि आम्ही मानसोपचार तज्ज्ञांना आत्ताच हे केलेलं आहे. आणि तो म्हणजे खरंच शाळेत पण चांगला होता. म्हणजे अगदी वक्तृत्वात याच्यात आणि त्याला पोलिओचा त्रास असूनही त्यांनी आम्हाला कधीही काही जाणून दिलं नाही. तो काठी घेऊन यायचा पण सगळ्या स्पोर्ट्सना सगळ्या ह्याच्यात तो पुढे असायचा. म्हणजे त्याचा चेहरा कायम आम्ही हसरा बघितलेला आहे. आणि हे म्हणजे आमच्यासाठी खूपच होतं. तर आमच्या वर्षाच्या मिटिंगना पण तो हजर असायचा आणि सगळ्यांना तो उत्साहित करायचा. म्हणजे काहीही प्रॉब्लेम असू दे काही असू दे खूपच श्रद्धा. लहरीत येणार सखे ग साजणी येणार जराशी सोडून जनरीत येणार सखे ग साजणी येणार चांदण रूपाचा लय भरा मुखडा तुझा गाती सासरा माझ्या शिवारी ये तू जरा चारा घालीन तुझ पाखरा माझ डोळे चिनले ग तुझी वाट पाहून ग गुलाबी कालात हासत येना सखी ग साजणी येना जराशी लाजत मुरकत येना सखी ग साजणी येना आता कुठवर धीरणी धरू काळीज करतय बघ हुरहुरू सजने नको ग मागे फिरू माझ्या सुरात सुरले भरू माझ डोळे शिरले ग तुझी वाट पाहू ग बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना सखी ग साजणी येना सुखाची उधळीत बरसात येना सखी ग साजणी येना सखी ग साजणी येना चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही दरोनिया पायी तारी दातारा दरोनिया पायी तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा दर्याती मीराचा नाश उदय होनी प्रकाश दर्याती मीराचा नाश उदय होनी प्रकाश तोडियास पाश वास करी हृदयी तोडियास पाश वास करी हृदयी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकाळी धन्य तुझी विठोबा मुकुट सकाळी धन्य तुझी विठोबा पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता पाहे गुंतलो नेणता असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे तुका ठेवी माथा पायी आता राखावे चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा मुकुट सगळा मणी
तुझी विठोबा मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा. देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमजल्यावे कसाय दानही जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे गती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंदने जे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वासी सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये म्हणे श्री विश्वेश्वराव आहोईल दान पसावो येणेवरे ज्ञान सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ज्ञानेश्वर माऊली की